प्रजासत्ताक दिनानिमित्त पेणमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम ठिकठिकाणी उत्साहात पार पडला। यावेळी पेण प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील, तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले। पेण नगर परिषदेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्यासह माजी नगरसेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ म.ना. नेने कन्या विद्यालयाच्या पटांगणावर शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परेड, देशभक्तीपर गीतांचे गायन, नृत्य, लेझिम कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। येथील ध्वजारोहण प्राचार्य पोपट भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आले। महात्मा गांधी स्मारक संस्था, महात्मा गांधी ग्रंथालय आणि वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद गणपत वनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर पेण कोनायन्स स्कूलच्या शाळेचे ध्वजारोहण शुभांगी नेने यांच्या हस्ते करण्यात आले। पेणच्या इतिहासात प्रथमच प्रांत कार्यालय पेणमध्ये मानवंदना परेड घेण्यात आली। यामध्ये 4 तुकडीने भाग घेतला होता, तर यामध्ये पेण पोलीस ठाणे, म.ना. नेने कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, पेण प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते। भाऊसाहेब नेने विद्यालयातील NSSच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित पथनाट्य सादर केले। यावेळी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ॲग्री स्टॉक योजनेअंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले।